हाय फ्रेंड्स, कसे आहात? पहा, सोनालीने 50 डझन केळी 60 रुपये डझन ह्या दराने खरेदी केली आणि 550 रुपयात 1% या दराने ती परत विकून टाकली, तर तिला नफा किंवा तोटा काय होईल? आता हे पुढे मांडत बसू नका, आपल्याला शॉर्टमध्ये करायचं ना. मग पहा, 50 डझन केळी 60 रुपये डझन प्रमाणे घेतल्या म्हणजेच किती रुपयात पडल्या बघा, 6 पंच 30 आणि हे 2 शून्य देऊन टाका. 3000 रुपयामध्ये तिने ती केळी घेतल्या. 50 डझन केळी 60 रुपये डझन प्रमाणे घेतल्या, खरेदी केल्या. 3000 रुपये तिला लागले. खरेदी किंमत तिची ही झाली खरेदी तिची 3000 रुपयामध्ये झाली. 550 रुपये शेकडा या दराने त्या विकून टाकल्या. आता शेकडा 550 रुपयात 1% केळी असं या दराने म्हटलं तर केळी घेतल्या होत्या 50 डझन. 50 डझन म्हणजेच किती शेकडा होतात बघा, तर 50 डझन गुणाकारामध्ये एका डझनामध्ये 12 केळी असतात, म्हणून 12ने त्याला भाग गुणायचं आहे. पहा, एका डझनात 12 केळी असतात, म्हणून 50 डझनाला 12ने गुणा म्हणजे सुट्टे एकूण टोटल केळी जे आहेत ते आपल्याला नग मिळतील. केळींचे नग 12 पंच 60, वरचा 1 शून्य देऊन टाका. 600 नग आहेत केळी. किती आहेत? 600 नग. आणि 1% म्हणजे 100 शेकडा केळी 550 रुपयाला तिनं विकायच्यात. तर इथे किती शेकडा आहेत? आता हे 6 शेकडा आहेत. मग 550 रुपयाला शेकडा, तर 6 शेकड्याचे किती? 6 शून्य शून्य, 6 पंच 30 असेल, शून्य हातच्याला 3, 6 पंच 30 आणि 3 33. एवढ्याला विकल्यावर 3300 रुपये तिला मिळतील. ॲक्च्युली घेतले होते 3000 रुपयामध्ये, विकले 3300 रुपयामध्ये, म्हणजेच 300 रुपये तिला नफा होईल. अशा प्रकारे ते उत्तर आहे. 300 रुपये नफा बरोबर 300 रुपये झालं उत्तर. चला ठीक आहे, चला जाऊया पुढे.